सोलापूर शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे। त्यांचं आगामी विधानसभेचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे। तसंच विजयकुमार देशमुखांच्या जागेवर नवा उमेदवार उतरवण्याची तयारी भाजप करत असल्याचं समोर आलंय। या संदर्भात भाजपनं दुसऱ्या उमेदवाराला विचारणा केल्याचं देखील वृत्त आहे। काय घडलंय ते सविस्तर पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील। विजयकुमार देशमुख शहर उत्तर मधून 3 वेळा निवडून आले। ते आता चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी उत्सुक आहेत, पण त्यांना त्यांच्याच पक्षातून कडवा विरोध होतोय। या विरोधामुळे भाजप हायकमांड तसेच RSS कडून देशमुखांचं तिकीट कापलं जाण्याची दाट शक्यता समोर येतेय। विजयकुमार देशमुखांना माजी महापौर शोभा बनशेट्टी, सुरेश पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी विरोध केलाय। देशमुखांच्या जागेवर दुसऱ्या कुणालाही उमेदवारी द्या, आम्ही जीवाचं रान करून त्याला निवडून आणू, असं या नेत्यांनी आपल्या वरिष्ठांना कळवलं आहे। या नाराज नेत्यांची दखल वरिष्ठांनी घेतलीये, त्यामुळे त्यांनी देशमुखांच्या जागेवर नवा उमेदवार शोधला आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीच्या ऐनवेळी विजयकुमार देशमुख यांचं तिकीट डावलण्यात येईल। त्यांच्या जागेवर पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांना तिकीट मिळण्याचे संकेत मिळत आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSS कडून गोप यांना विचारणा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। यामुळे विजयकुमार देशमुखांचा पत्ता कट होणार की देशमुख तिकीट खेचून आणण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।